नमस्कार, मी विद्या फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण आपल्या लाडक्या बाप्पासाठी लवकरच लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे, तर त्याच्यासाठी तळणीचे मोदक कसे करायचे ते बघणार। तर जे घरामध्ये अवेलेबल सामान आहे त्याच्यापासून हे मोदक करणार आहोत। चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी इथं पाव किलोच्या वाटीच्या प्रमाणे मी 1.5 कप जे आहे ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। चाळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ। त्याच्यानंतर ना जे रेग्युलर खोबरं असतं त्या खोबऱ्यापासून मी इथं खीस बनवून घेतलेला आहे। पाव किलोचा खीस आहे, पाव किलोची वाटी आहे। ज्या वाटीने पीठ घेतलेलं आहे 1.5 वाटी, त्याच वाटीने मी इथं 1 वाटी खोबऱ्याचं खीस घेतलं आणि त्याच वाटीने अर्धा वाटी गूळ खिसून घेतलाय। मीठ घ्यायचं आहे चवीपुरतं। 1 चमचा जे आहे ते मोठ्या चमच्याने तेल घेतलेलं आहे। तेलाऐवजी तुपाचा वापर करू शकता तुम्ही, पण मी इथं तेलाचा वापर करते। 1 चमचा विलायची पावडर आणि जायफळ। तर आता हे साईडला ठेवूया। सर्वात आधी पॅनची कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपण जे तेल घेतलेलं आहे तेलाचं कडकडीत असं मोहन करायचं आहे। तर तेल मोहन तयार झालेलं आहे। इथं आपलं जे पीठ आहे पीठावरती हे तेलाचं मोहन टाकूया। यामध्ये आपण आता मीठ टाकायचं आहे। मीठ जे आहे ते थोडंसंच टाकायचं आहे, कारण हा गोडाचा पदार्थ आहे। फक्त आपल्याला चवीपुरतं थोडासा प्रमाणात वापर करायचा आहे। त्याच्यानंतर ना थोडं पाणी ॲड करून घट्ट असं आपल्याला गोळा मळायचा आहे। म्हणजे रेग्युलर आपण जे चपातीसाठी पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडीशी याची कणिक जी आहे ते घट्ट ठेवायची। तर अगदी हलक्या हाताने मी इथं आधी मिक्स करत आहे, बघू शकता। कारण तेलाचं जे मोहन होतं ते गरम असल्यामुळे मी हलक्या हाताने मिक्स करत अशा प्रकारे पीठ मळून घेतलं आहे। त्याच्यावरती थोडंसं तेल टाकूया आणि सर्व मिक्स करूया, जेणेकरून आपली कणिक जी आहे ती व्यवस्थित अशी भिजली जाईल। तर बघू शकता कशा प्रकारे मी मळून घेतलं आहे। तर याच्यावरती मी झाकण ठेवून हे साईडला काढून घेऊया। तर आपल्याला जे मोदकसाठी स्टफिंग लागतं किंवा सारण लागतं ते तयार करण्यासाठी मी 1 चमचा तुपाचा वापर केलेला आहे। गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवायचं आहे। तर या ठिकाणी जे खोबरं खिसून घेतलं होतं ते टाकत आहे। तुम्हाला हवा असेल तर ओल्या नारळाचा वापर केला तरीही चालेल। तर मंद आचेवरती एखादा मिनिटभर आपण हे परतून घेणार आहोत। तर बघू शकता एखादा मिनिटभर झालेला आहे, मंद आचेवर मी परतून घेतलंय। त्याच्यानंतर ना 1 वाटी खोबऱ्याच्या खीससाठी मी इथं अर्धी वाटी गुळाचं प्रमाण जे आहे ते परफेक्ट होतं। तुम्ही कमी जास्त करू शकता। तर सर्व मिक्स करायचं आहे, एकत्रित होईल आपलं सारण। अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर सर्व मिश्रण जे आहे ते एकत्रित झालेलं आहे। गॅस मंद आचेवरतीच आहे आपला। त्याच्यानंतर विलायची पावडर टाकूया। यामध्येच मी इथं जायफळ टाकत आहे। तुम्हाला हवा असेल तर खसखसचा वापर केला तरीही चालेल, किंवा इतर ड्रायफ्रूट्स मनुके वगैरे त्याचा वापर केला तरीही चालेल, पण मी एक्स्ट्राचे कोणतेही ड्रायफ्रूट्स वगैरे त्याचा वापर करणार नाही आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता। तर सर्व मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करूया आता आपण। तर गॅस बंद करून आपलं सारण मी प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर ना आपली जी कणिक आहे ती हाताने थोडीशी मॅश करून घ्यायचं आहे। तर बघू शकता व्यवस्थित अशी आपली कणिक भिजली गेलेली आहे। तर या ठिकाणी मी इथं पोलपाट घेतलेला आहे आणि आपली जी कणिक आहे ती घेतलेली आणि पीठ घेतलेलं आहे। ज्या प्रकारे आपण चपातीसाठी गोळा घेतो त्याच प्रकारे त्याच्यापेक्षा थोडंसं मी इथं कणिक जी आहे ते जास्त घेतलेली आहे। तर सर्व एकत्रित करून गोल असा उंडा करायचा आहे आणि पिठामध्ये बुडवायचं आहे। ज्या प्रकारे आपण चपाती लाटतो त्याच्यापेक्षा थोडीशी जाड ठेवायची, म्हणजे आपल्याला एकदम जाड पण ठेवायचं नाही आणि एकदम पातळ जर तुम्ही इथं चपातीसारखी लाटली गेली आपली लाटी तर आपले जे मोदक आहेत ते तुटू शकतात। थोडंसं मीडियममध्ये अशा प्रकारे मी इथं चपातीसारखं लाटून घेतलेली, म्हणजे एक प्रकारची चपाती लाटलेली आहे। तर बघू शकता याचा थिकनेस बघू शकता मी कशा प्रकारे ठेवलेला आहे। तर दुसऱ्या साईडने पलटून घेऊया, जेणेकरून हे आपल्या पोलपाटला चिटकू नये म्हणून, कारण मी इथं पिठाचं प्रमाण कमी वापरलं होतं लाटताना। तर या ठिकाणी मी इथं टोपण घेतलेलं आहे। टोपणच्या साहाय्याने आकार देते। थोडंसं मीडियम साईजचं टोपण आहे, बघू शकता। एकाच ह्याच्यामध्ये 4 ते 5 आरामात हे आपले जे पुरी आहेत ते लाटले जातात, त्यामुळे ही शॉर्टकट ट्रिक वापरलेली आहे। तर याचा जो साईडचा भाग आहे पिठाचा तो काढून घेऊया।
तर बघू शकता 4 ते 5 जवळपास आपले हे पुरी लाटून झालेले आहेत. तर सेम याच प्रकारे आपण सर्व पुरी लाटून घेऊया. तर सर्व लाटून झालेले आहेत. तर आता मोदक बनवण्यासाठी आपले जे सारण आहे ते घेतलेलं आहे. तुम्हाला हे जे सारण आहे ते थोडंसं कोरडं वाटत असेल तर एखादा चमच्याभर दूध टाकून सर्व मिक्स केलं तरीही चालेल. पण मी इथं झाकून ठेवल्यामुळं मला इथं दुधाचा वापर करावा लागला नाही आहे, कारण सारण जे आहे ते अजून ओलसर आहे. तर 1 चमचा सारण घ्यायचं आहे. हाताने आधी सर्व एका जागी करायचं आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण त्या मोदकला कळ्या पाडतो त्यावेळेस आपल्याला ते कळ्या पाडायला इझी जाईल. तर अशा प्रकारे कळ्या पाडायच्यात. बघू शकता एकदम जवळजवळ आपल्याला हे कळ्या पाडायच्यात, म्हणजे व्यवस्थित अशा कळ्या दिसून येतील. तर बघू शकता कशा प्रकारे मी हे कळ्या पाडत आहे. ते अगदी साधी सोपी पारंपरिक ही पद्धत आहे. तर अशा प्रकारे मी सर्व मोदकला जे आहे ते कळ्या पाडून घेतलेल्या आहेत. तर सर्वात आधी एकाला एक अशा ज्यात म्हणजे एक सलग आपण चिटकवत जाणार आहोत, जेणेकरून व्यवस्थित अशा कळ्या दिसून येतील. बघू शकता अशा प्रकारे हे एकाला एक म्हणजे उलट्या साईडने आपल्याला कळ्या हे चिटकवत जायच्यात आणि अगदी हलक्या हाताने वरच्या साईडने याचं टोक करायचं आहे. तर परफेक्ट असे आपले मोदक तयार आहेत. तर बघू शकता कशा प्रकारे आपले मोदक तयार झालेले आहेत. तर सेम याच प्रकारे मी इथं सर्व मोदक तयार करून घेणार आहे. तर या ठिकाणी आपले मोदक तयार करून घेतलेले. तर थोडंसं मी इथं सारण आणि आपले जे पीठ मळून घेतलेले ते साईडला ठेवलं. तर तेल गरम करायचं आहे. एकदम तेल गरम झालं, एकदम कडक झालं की मंद आचेवरती आपल्याला हे मोदक तळून घ्यायच्यात. तर मी इथलं थोडंसं सारण आणि पीठ बाजूला ठेवलं आहे, कारण ते एकदम जर तुम्ही भरलं गेलं ना आपले मोदक तर ते नंतरनं तुटू शकतात. तर अशा प्रकारे लालसर रंग येईपर्यंत एक 5 ते 7 मिनटं हे आपले मोदक जे आहे ते लालसर असे तळून झालेले आहेत. तर मी इथं प्लेट घेतली आहे, त्याच्यावर चाळण ठेवली आहे, जेणेकरून त्यामध्ये जे तेल आहे ते तेल जे आहे ते चाळणच्या साहाय्याने नितळून जाईल. तर अशा प्रकारे इथं सर्व मोदक मी इथं तळून घेतलेले आहेत. तर राहिलेले पण आपण मोदक सर्व तळून घेणार आहोत. तर बघू शकता परफेक्ट असे मोदक तयार झालेले आहेत. तर बाकीचे पण मोदक मी इथं तळून घेतलेले आहेत. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने जे घरामध्ये अवेलेबल सामान आहे त्याच्यापासून आपण हे मोदक तळणीचे मोदक तयार केलेले आहेत. तर एखादा तुम्हाला यामधला तोडून दाखवते कशा प्रकारे आपलं हे जे सारण आहे ते आतपर्यंत भरलं गेलेलं आहे आणि एकदम खुसखुशीत असे आपले मोदक तयार झालेले आहेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.